सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावी @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बागलकोट येथील महालिंगपूरमधील महालिंगेश्वर मठाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, मी आता कर्नाटक येथील महालिंगपूरमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, हा जो हायवे आहे हा महालिंगपूर निप्पाणी हायवे आहे. आता या ठिकाणी हॉटेल तुळसीमध्ये चहा घेण्यासाठी आलेलो आहे. हॉटेलचं हे मेनू कार्ड आहे आणि या ठिकाणी मी कॉफी ऑर्डर केलो आहे. हे स्पेशल कॉफी आहे. तर बघूया ही कॉफी कशी आहे. या ठिकाणी आमचं कॉफीचं बिल 75 रुपये झालेलं आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी आता महालिंगपूर गावामध्ये निघालेलो आहे आणि हा जो रस्ता आहे हा महालिंगपूर गावात जातो आणि याच ठिकाणी हे महालिंगेश्वर मठ आहे आणि या महालिंगेश्वर मठाला आज आम्ही भेट देणार आहोत आणि तुम्हाला याचं चित्रीकरण दाखवणार आहोत. या ठिकाणी एका बालुशा सेंटरजवळ आलेलो आहे. हे या ठिकाणी भजी वगैरे काढत आहेत आणि तिने या ठिकाणी बालुशा ठेवलेला आहे. बालुशा अंकित रे मी बालुशा आता खाण्यासाठी घेतलेलो आहे. आता याचा टेस्ट कसा आहे ते बघूया. मी बालुशा टेस्ट करू लागलोय. अतिशय सुंदर आहे. याचं स्टफिंग बघा, आतल्या बाजूला अशा पद्धतीचं स्टफिंग आहे. अतिशय सुंदर, जास्त गोड नाही, अतिशय नॉर्मल पद्धतीने हे बालुशा पद्धतीने आलेला आहे. च्या स्टॉलचे विक्रेते घोरपडे यांनी त्यांच्याबद्दल मला माहिती दिली. माझं नाव प्रशांत घोरपडे. मी 2012 पासून बालुशा, वडापाव, भजी, मिरची भजी, कांदा भजी एवढं सगळं आयटम करतो. 2014 वर्ष झाला. मित्रांनो, हे महालिंगपूरचं बाजारपेठ आपल्याला दिसत आहे. हे अशा पद्धतीचं आहे. आज या ठिकाणी बाजार आहे. हा महालिंगपूरचा सर्वात जुना बाजारपेठ आहे आणि याला ज्वाळपेटी म्हणजे जोंधळ्याचं बाजारपेठ असं म्हणतात. ही बाजारपेठ अशा पद्धतीची आहे. या ठिकाणी पूर्वी जोंधळ विकलं जायचं. आता या ठिकाणी भाजी विक्रीचा हा व्यवसाय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मित्रांनो, हा महालिंगपूरचा बाजारपेठ एरिया आहे आणि हा रस्ता महालिंगेश्वर मठाकडं म्हणजे मंदिराकडे जातो. मित्रांनो, मी या ठिकाणी आता शक्ती फोटो स्टुडिओ बरोबर आयुर्वेदिक औषधालय या ठिकाणी यांच्याकडे जुनी नाणी आणि त्याचबरोबर जुनी आणि आजपर्यंतची जी नाणी आहेत हे यांनी कलेक्शन केलेलं आहे. आणि हे जो प्रोप्रायटर महालिंग बेळगी यांनी दिलेली माहिती अशी. ಕಾಯಿನ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಕರೆನ್ಸಿ BC 3rd ಸೆಂಚುರಿಯಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ರೀ. ಇದನ್ನು ಸುಮಾರು ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ 100 ಇಯರ್ಸ್ ಓಲ್ಡಿಂದ ಎಲ್ಲ ಎಂಟಿಕ್ ಪೀಸಸ್ ಎಲ್ಲ ಓಲ್ಡ್ ಕ್ಯಾಮ್ರಾ ರೀ. 100 ಇಯರ್ಸ್ ಓಲ್ಡ್ ಕ್ಯಾಮ್ರಾ, ಲ್ಯಾಂಪ್ಸು, ಆಮೇಲೆ ವೇಟ್ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಕಲ್ಲು, ಸಾಕಷ್ಟು ಓಲ್ಡ್ ಎಂಟಿಕ್ ಪೀಸ್ ಜೊತೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಇರ್ತಾವೆ. ಆಮೇಲೆ ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಯಿನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕಾಲದ ರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಮನೆತನದ 1st ಸೆಂಚುರಿಯಿಂದ
ಅಟ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ತನಕ ಎಲ್ಲ ಡಿಫರೆಂಟ್ ಕಾಯಿನ್ಸ್ ಕರೆನ್ಸಿ ಟೋಟಲ್ 180 ಕಂಟ್ರೀಸ್ ಕಾಯಿನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಕರೆನ್ಸಿ टोटल कलेक्शन ಮಾಡಿರೋದು. मित्रांनो, आता मी या ठिकाणी या महालिंगेश्वर मठाच्या परिसरात आलेलो आहे आणि आपल्याला समोरच्या बाजूला हे महालिंगेश्वराचं मठ दिसत आहे. ही मठाची संपूर्ण इमारत ही अशा पद्धतीची आहे. मठासमोर आपल्याला पूजेचं साहित्य विकणारे कापूर, साखर, नारळ आणि हार असे विकणारे हे स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या महाद्वाराला लागूनच ही जी इमारत आपल्याला दिसत आहे ही मठाची इमारत आहे. याचं बांधकाम 18व्या शतकात झालेलं आहे. हे संपूर्ण लाकडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि संपूर्णतः दगडी आणि लाकडी बांधकाम आणि यावर कोरीव नक्षीकाम झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि इमारत पूर्णतः दगडी स्वरूपात आहे आणि वरच्या बाजूला विविध प्राण्यांची चित्र रेखाटलेली आपण या ठिकाणी पाहतात. ही मठाची वरची गॅलरी आहे. संपूर्ण लाकडी बांधकाम आणि कोरीव काम यावर झालेलं आपल्याला दिसत आहे. सुंदर अशी गॅलरी आपण या ठिकाणी पाहतात. बाजूला 3 कमानी आहेत आणि या तिन्ही कमानींना अतिशय सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. वरच्या बुक आहे आणि ललाट बिंबवर गणपतीचं दर्शन आपल्याला होत आहे आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आपण पाहतात. महालिंगेश्वर मंदिराचा हा महाद्वार आहे. याचं बांधकाम 150 वर्षापाठीमागं झालेलं आहे. या महाद्वाराचं संपूर्णतः दगडी बांधकाम झालेलं हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी समोरच्या बाजूला 2 देवकोष्टक आहेत. हे 2 द्वारपालक आहेत आणि प्रवेश करण्यासाठी अशा पद्धतीनं पायऱ्यांचे टप्पे आपल्याला दिसून येतात. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. अतिशय सुंदर असं याचं बांधकाम झालेलं आहे. वरच्या बाजूला कमान दिसतं आणि त्याच्या बाजूला वरच्या बाजूला गॅलरी दिसून येते. खालच्या बाजूला कीर्तिमुख आणि हा भव्य असा प्रवेशद्वार आपल्याला दिसून येतो. या प्रवेशद्वारावर ललाट बिंबवर आपल्याला कीर्तिमुखाचं आणि गणपतीचं दर्शन आहे आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम यावर करण्यात आलेलं हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि मी आता या मठामध्ये प्रवेश करत आहे. मठाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला हे लाकडी दरवाजे जुने आजही टोलेजंग अवस्थेत आपल्याला दिसून येतात. हा प्रवेशद्वार नगरखाना स्वरूपाचा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला संपूर्णतः दगडी बांधकाम याचं झालेलं आहे आणि याला कमानी आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. हा दगडी चौतारा आपल्याला दिसून येतो.
ठिकाणी देखील हा दगडी चौतारा आपल्याला दिसून येतो. प्रवेशद्वाराचा आतला भाग हा अशा पद्धतीचा आहे. संपूर्णतः दगडी बांधकाम याचं आपल्याला दिसून येत आहे. प्रवेश केल्यानंतर आपल्याला या बाजूला नवग्रहाचं दर्शन होत आहे. या ठिकाणी हे नवग्रहाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आत आल्यानंतर समोरच्या बाजूला ही एक दगडी इमारत आपल्याला दिसून येते. या ठिकाणी जे उत्सव होतात या उत्सवाची सुरुवात या ठिकाणी होऊन जाते आणि याला हरव्यानकट्टी असं म्हणतात. याचं संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपात आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. बाजूलाच या ठिकाणी आपल्याला महालिंगेश्वर यांचे शिष्य सिद्धाई यांचं हे समाधीस्थान आपल्याला दिसून येत आहे. मधली माहिती अशी आहे, महालिंगेश्वरचे शिष्य या सिद्धाई होत्या. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना विचारले, तुला काय पाहिजे ते माग. तर त्यावेळेला सिद्धाईने माझी आठवण तिथं कायम राहील अशा पद्धतीनं तुम्ही मला काहीतरी एक वर द्या. त्यावेळेला महालिंगेश्वराने त्यांना आपली जटा त्यांना दिली आणि त्याच जटेचं उत्सव या ठिकाणी प्रतिवर्षी होत असतं. हे सिद्धाई यांचं समाधीस्थान आहे. या ठिकाणी महालिंगेश्वरांचे सेवक सिद्धाई यांच्या चरित्राबद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. समोरच्या बाजूला हे महालिंगेश्वरांचं समाधीस्थान आहे. अतिशय सुंदर असं याचं बांधकाम झालेलं आहे. वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दगडी झालर दिसून येतात. त्याचबरोबर दगडी नक्षीकाम अतिशय सुंदररित्या या कमानी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला आपल्याला महालिंगेश्वरांचं समाधीस्थान दिसून येतं. आतल्या बाजूला संपूर्ण दगडी खांब आपल्याला विविध नक्षीकामात दिसून येतात. या ठिकाणी महालिंगेश्वरांचं समाधीस्थान आहे. या मठाचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. अतिशय सुंदर असं याचं बांधकाम झालेलं आहे. महालिंगेश्वराचं मुख्य समाधीस्थान हे याच ठिकाणी आहे. आणि समाधीस्थानाच्या कळसाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या मठाचं ऑफिस हे या ठिकाणी आहे. महालिंगेश्वर मठाचं हे ऑफिस आहे. महालिंगेश्वरांच्या नंतर या ठिकाणी 8 पीठाधीश होऊन गेले. त्यापैकी अनेकांचे समाधीस्थान या ठिकाणी आहेत. महालिंगेश्वर आणि दुर्दंडेश्वर हे दोघेही आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने संचार करत करत कृष्णा नदी पार करून दोघेही आले. दुर्दंडेश्वर आरमामीला राहिले आणि महालिंगेश्वर हे महालिंगपूरला आलेले आहेत. आणि या मठाची प्रतिकृती लावण्यात आलेली आहे. अजून आम्ही जो प्रवेश केला तो अशा पद्धतीचाच आहे. आपण या ठिकाणी पाहतात आणि या ठिकाणी येऊन संपूर्ण आपल्याला महालिंगेश्वराचं दर्शन यातून होतं. मित्रांनो, मी या ठिकाणी महालिंगेश्वरांचं या ठिकाणी दर्शन घेत आहे आणि स्वामीजीने मला महालिंगेश्वराचं या ठिकाणी
कसा दिलेला आहे. ओम. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बागलकोट या ठिकाणी हे महालिंगपूर हे गाव आहे आणि या ठिकाणीच हे महालिंगेश्वराचं देवस्थान आहे आणि या महालिंगेश्वर या देवस्थानावरूनच या गावाला महालिंगपूर असं नाव आलेलं आहे. तर याची माहिती अशी आहे, दुर्दुंडेश्वर महास्वामीजी अर्भावी मठाचे आणि त्याचबरोबर महालिंगेश्वर महास्वामीजी या महालिंगपूरचे दोघेही धर्मप्रचार संचार करत असताना हिमालयातून 16व्या शतकात आले. दुर्दुंडेश्वर अर्भावीला राहिले आणि महालिंगेश्वर हे महालिंगपूरला या ठिकाणी आले आणि या ठिकाणीच त्यांनी धर्मप्रसार केला आणि या ठिकाणीचं दर्शन आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून देतो. तर मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला एस टी बसची सोय आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कोणत्याही वाहनाने येऊ शकताय आणि या ठिकाणी प्रति सोमवारी सायंकाळी पालखी उत्सव असतो. जटोत्सवाचा कार्यक्रम होत असतो. भक्तांच्या इच्छेनुसार या ठिकाणी जटोत्सवाचा हा कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर अनंत चतुर्थीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्राही होत असते. तर मित्रांनो, हे मंदिर 24 तास हे दर्शनासाठी खुलं असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.